विधानसभा निवडणुकीत महायुतीला नेत्रदीपक यश मिळालं तर महाविकास आघाडीला दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागलं असून महायुतीने 288 पैकी तब्बल 234 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। यामध्ये भाजपा 132, शिवसेना 57 तर अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे। हा अनपेक्षित विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीला मिळाला असून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची आशा। तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महायुतीने दिलेले भाजपाचे 6 उमेदवारांपैकी 5 उमेदवार विजयी करण्यास चंद्रपुरातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। त्यामुळे आज हे यश महायुतीला सत्ता स्थापन करण्यास खारीच्या वाट्याचे योगदान मिळालेलं आहे। शिवसेना आणि महायुतीच्या यशाबद्दल विजय जल्लोष आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत ही अपेक्षा करत शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे आणि शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात तुकुम येथे ढोल ताशा फटाके आणि मिठाई वाटप करून विजय उत्सव साजरा करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी महायुतीचं सरकार होतं आणि एकनाथभाई शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे कामं केले, ज्यांनी योजना राबवल्या, त्यामुळे आत्ताची 20/20/2024ला जी निवडणूक झाली आणि त्या दिवशी निकाल लागला 23 तारखेला, तो एक म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकनाथभाई शिंदेने जे काम केलं, महायुती सरकारनं जे काम केलं, त्यामुळे एक हाती सत्ता महायुतीच्या हाती लोकांनी दिली। तसेच चंद्रपूरमध्ये आज 6 सीटा महायुतीच्या येणार होत्या, एकच सीट आपली गडबड झाली, परंतु 5 सीटा ह्या बहुमताने निवडून आल्या। म्हणून सर्व जनतेचं मी शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं अभिनंदन करतो आणि सर्व जनतेमध्ये हा म्हणजे खुशीचं वातावरण आहे। आज आम्ही एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री पुन्हा बनावं यासाठी शिवसेनेतर्फे आज जल्लोष करण्यात आला।